नमस्कार. आज आपण बघणार आहोत पिंपळाचा बार कसा बनवायचा ते. अशा प्रकारे पिंपळाचा बार येते. रानभाजी आहे ही एक प्रकारे. छान असं स्वच्छ करून घ्यायचं आहे. नंतर अशी शिजवून घ्यायची आहे. 10-15 मिनटं असे छानपैकी शिजवून घेऊया. त्यानंतर अशी चाळणीमध्ये पूर्णपणे काढून घेऊया आणि त्यानंतर छान असे स्वच्छ पाण्याने 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. धुवून घेऊन चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे. हे शिजल्यानंतर हे बघा अशा प्रकारचं दिसते हे जशा प्रकारे अंडा भुर्जी कशी बनवतात तशा प्रकारेच आपल्याला बनवायचं आहे आणि एकदम सोपी रेसिपी आहे रानभाजी. आणि आमच्या गडचिरोली जिल्ह्यात खूप मिळते ही जंगलात, तर बरेचसे जण खातात ही भाजी आवर्जून. आणि हे बघा अशा प्रकारे आपण छान असं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण शिजवून घ्यायचे आहे याला छान असे आणि धुवून घ्यायचे आहे. दाणेदार अशी ही भाजी असते आणि हे बघा शिजल्यानंतर हे अशी दिसते, हिरवी कंच अशी दाणेदार ही रानभाजी आहे. तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा, खूप छान लागते. आणि हे बघा अशा प्रकारे आता आपण पहिल्यांदा जिरे टाकले आहे, कांदा परतून घेतला आहे, त्यानंतर मीठ घालून घेतले आहे आणि अशा प्रकारे छान असा कांदा परतून घ्यायचा आहे. कांदे थोडे जास्त वापरायचे आहे. नंतर हिरवी मिरची घ्यायची आहे. तुम्ही लाल मिरची पण घेऊ शकता. मी याच्यात हिरवी मिरची वापरलेली आहे. कांदा छान परतून झाल्यानंतर आता आपण त्याच्यात टमाटर पण वापरून घ्यायचे आहे. टमाटर असे छान शिजल्यानंतर त्यात थोडीशी हळदी पावडर टाकायची आहे. त्यानंतर तिखट टाकायचं आहे आणि थोडा गरम मसाला घेतला आहे मी. मसाला नाही टाकले तरी चालते, बिना मसाल्याची पण ही भाजी खूप छान लागते आणि मी थोडासा गरम मसाला वापरले. आणि त्यानंतर हे बघा आता पिंपळाचा बार असा टाकून घेऊया आणि छान असे परतून घेऊया. परतून घेऊन छान 5-10 मिनटं छान अजून परत वाफवून घ्यायचे आहे याला. वाफवून घेतल्यानंतर हे बघा अशा प्रकारची हे पिंपळाची बार तयार होते. याला पिंपळाचं फूल पण म्हणू शकता, पिंपळाचा बार. आमच्याकडे पिंपळाचा बार म्हणतात. तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा, खरंच तुम्हाला नक्की आवडेल. तर अशा प्रकारे ही पिंपळाची बार रेसिपी तयार झालेली आहे.